नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत तडा गेलेली काच. लेखक रत्नाकर मतकरी. त्यांच्या रंगांधळा ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे. ऐकूया. तडा गेलेली काच. भिंत, पांढरी शुभ्र भिंत, एक देखील डाग नसलेली, एकही तडा न पडलेली, एकही चित्र तसबीर न टांगलेली पांढरी फेक भिंत. त्या पांढरेपणाखालचे सगळे डाग, सगळे ओरखडे पुसून काढलेले. सगळेच डाग निपटून जात नाहीत, पण वर लावलेल्या सफेदीने दिसेनासे होतात. तसेच सगळे घालवून पांढरी फटक पडलेली भिंत. भिंतीला टेकून ठेवलेली खुर्ची, पत्र्याची. त्या खुर्चीतच तो कोरा मुलगा बसलाय. त्याच्या शेजारच्या खुर्चीत त्याचा मित्र. त्या दोघांच्या पुढ्यात एक टेबल, काचेने झाकलेलं, काचेत उलटे ठेवलेले टिपकागत, सगळ्या डॉक्टरांकडे नेहमी दिसणारे, फार्मसींच्या जाहिरातीचे बाळे आणि बाटल्या काढलेले. काचेला एक मोठा तडा गेला आहे, वेडावाकडा, कुरणातून गढूळ ओहळ धावावा ना तसा. टेबलाच्या अलीकडच्या बाजूला मी, डॉक्टर, मनाचा डॉक्टर. तो कोरा मुलगा माझा पेशंट. डॉक्टर व पेशंट यांच्यामध्ये एक टेबल, तडा पडलेल्या काचेचं, आणि शेजारी भिंत, पांढरी सफेद कोरी करकरीत भिंत. त्याच्या हातून असं काही घडलं असेल असं त्याच्याकडे पाहून वाटायचं नाही. अवघा 19 वर्षाचा मुलगा, चांगल्या घरातला, वर्णाने गोरा पान, व्यायामाने घोटवलेली शरीर प्रकृती, पण नाजूक, हळवा, नाकेला चेहरा, डोळे पाणीदार. मात्र आता त्यांच्यात एक वेगळी लकेर दिसू लागलेली, आणि मुद्रेवर विलक्षण आनंद. असा आनंद मी आजवर कधी कुणाच्या मुद्रेवर पाहिलेला नाही. एखादं युगायुगांचं वांछित हाती लागावं आणि मग जसा ब्रह्मानंद होईल त्या कोटीतला तो हर्ष. अशा आनंदाची फक्त कल्पनाच करावी. प्रत्यक्षात तो क्वचितच पाहायला मिळायचा. वास्तविक मी डॉक्टर. असंख्य चेहरे मी पाहिलेले. त्यातून गुन्हेगारांना नेहमी माझ्याकडे आणलं जातं. गुन्हेगार खरंच आजारी आहेत की ढोंग करतायत, विकृती असली तर ती कसली आहे हे मला नेहमी पारखावं लागतं. माझं ते कामच आहे. आजवर मी अनेक निर्ढावलेले, कळवळणारे, दुःखाने पिचलेले चेहरे पाहिलेत. प्रत्येक चेहऱ्यावर कळत नकळत पडलेला दुःखाचा छाप मला पाहावा लागलेला आहे. पण आनंदाने फुललेला असा चेहरा मात्र मी प्रथमच पाहतोय. अशी निरागसता त्या चेहऱ्यावर आहे की त्याचा गुन्ह्याशी पाहण्यापुरताही संबंध आला असेल असं वाटणार नाही. एखाद्या तान्ह्या अर्भकाची ती मुद्रा निष्पाप आहे. त्यात नवल नाही म्हणा. तान्ह्या बाळाला जसं जगाचं भान नसतं तसंच ते यालाही नाही. त्याच्या त्या विलक्षण आनंदात त्याचं सर्वच गोष्टींचं भान सुटलंय. एखाद्या व्यसनी माणसाला व्यसनापासून फार काळ दूर ठेवावा आणि त्यामुळे झुरून झुरून तो अगदी मरणोन्मुख व्हावा, आणि नंतर ते व्यसन त्याला मुबलक प्रमाणात मिळावं, तो त्यात अगदी न्हावून निघावा, आणि मग त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचा आनंद पसरेल. तसला हा आनंद. वेदनेने पिळवटून निघणारा चेहरा पाहून मला एक वेळ फारसं काही वाटणार नाही. पण खरं सांगतो, आनंदाने भडकलेला हा चेहरा पाहून मात्र मी मनातून धसकलो. पोलिसांनी त्याला माझ्याकडे पाठवलंय. त्याच्यात कुठली विकृती आहे हे समजलं तर त्याच्या हातून जे घडलं त्याचं कारण समजेल अशा विचाराने. दुसरं असं
की तो पोलिसांच्या प्रश्नांना सरळ उत्तरं देण्याच्या परिस्थितीत नाही. त्याला सुसंगत उत्तरं देता येत नाहीत. असं जेव्हा पाहिलं तेव्हा कुणीतरी त्याला डॉक्टरकडे नेण्याची कल्पना काढली. डॉक्टरचे नाव काढताच तो कावराबावरा झाला. एकदम म्हणाला, डॉक्टरकडे का पाठवता? माझ्यात काही विकृती नाही आहे. खरंच काही नाही. हे त्याचे शब्द. अगदी विकृती असा सहसा न सुचणारा शब्द देखील. अर्थातच मी त्याला आपण डॉक्टर असल्याचं कळू दिलेलं नाही. एखाद्या मित्राकडे गप्पा गोष्टी करायला जावं तसं त्याच्या मित्राने त्याला माझ्याकडे आणलंय. मित्र त्याच्याच वयाचा, पण थोडा निबर वाटणारा. कॉलेजात दोघे एकाच वर्गात आहेत. हॉस्टेलमध्ये दोघेही एकाच रूममध्ये राहतात. अभ्यासात दोघेही साधारण बरे. म्हणजे त्याच्या हातून ते घडण्याच्या आधी. आता मात्र कॉलेज, हॉस्टेल, अभ्यास या साऱ्यापासून तो फार लांब गेला आहे. फार लांब. एकटा तोच नव्हे, त्याचा मित्रही थोडा हादरून गेला आहे. पण त्याला निदान जगाचं तरी भान आहे. तसा तो मला समंजस वाटतो. भांबावला असूनही तो शक्य तितकं व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्ही याला हनुमंत म्हणत असू गमतीने, त्याचा मित्र म्हणतो. कारण याला व्यायामाची फार आवड. परीक्षेच्या दिवसात सुद्धा व्यायाम केल्याशिवाय हा राहत नाही. शरीराची फार काळजी घेतो. तो स्वतःशीच हसतो. मित्र दचकतो. मग म्हणतो, नुसतं तेच कारण नाही, याला ब्रह्मचर्याचं भयंकर वेड आहे. कसली पुस्तकं आणून वाचायचा. ब्रह्मचर्य हे जीवन अशी काहीतरी. रात्री झोपण्याच्या पोझिशनविषयी सुद्धा याच्या काय थिअरीज होत्या. आपण काहीतरी भलतंच बोलून गेलो असं वाटून मित्र जीभ चावतो. मी काही विशेष वाटल्यासारखं दाखवत नाही. उलट म्हणतो, म्हणून तुम्ही त्याला हनुमंत म्हणता. पण मग मुलींशी त्याची कितपत? छे अहो, मुलींशी बोलणं तो टाळीत असेल. थोडंफार बोलायचा तो हिच्याशीच, नीलाशी. तिचा उल्लेख करताच मित्र त्याच्याकडे पाहतो. पण त्याचं लक्ष नसतं. डोळे मिटून तो आपल्या तंद्रीतच बसलेला आहे. नीला तशी सगळ्यांशीच मोकळेपणाने वागायची. मित्र पुढे म्हणाला, आमच्या हॉस्टेलच्या रेक्टरांची ती मुलगी, जिना एकच असल्यामुळे ती आम्हाला अधूनमधून भेटायची. भेटल्याबरोबर हसायची, बोलायची. त्यामुळे आमची सगळ्यांचीच तिच्याशी थोडीफार ओळख झाली होती. मी खिडकीतून बाहेर नजर टाकत ऐकत राहिलो. बाहेरच्या फुलांच्या ताटव्यांकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यांसमोर नीलाची मूर्ती आकार घेऊ लागते. एक लहानखुरी मुलगी, स्कर्ट घालणारी, कधी कधी हौसेने साडी नेसणारी आणि त्यामुळे अवघडून अधिकच लचकणारी, मुरडणारी, एरवी दाणे टिपणाऱ्या चिमणीसारखी बागडणारी, हसणारी, खिदळणारी, 2 शेपटे खांद्यावर उडवणारी, पाठीमागून येऊन पाठीत धापकन धपका घालणारी, अप्र्या नाकाची, मोठ्या डोळ्यांची. आणि एकदम त्या मोठ्या डोळ्यांमध्ये भीती साकळलेली मला दिसते. डोळे विस्फारतात. जे काय समोर दिसतं त्याचा जगड्व्याळपणा नजरेत भरून घेण्यासाठी ते रुंदावत जातात. रुंदावता ती नजर फाटते. मोकळा होता नीलाचा स्वभाव. मित्र सांगतच असतो. एकसारखी खिदळत असायची. तिच्या मनातही काही राहत नसे. सगळ्यांची थट्टा मस्करी करायची. याची जरा विशेषच. पण त्यात कुणालाच मोठंसं काही वाटत नसे. कारण ती तशी वयाने लहानच होती. असेल 15-16 वर्षांची. पण फिगर मात्र वयाच्या मानानं. मित्राचा चेहरा किंचित आरक्त होतो. मी चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तो हलक्या आवाजात शीळ घालू लागलेला असतो. त्याला गप्पा तोडण्यासाठी मी म्हणतो, काय रे,
नीला कशी काय वागायची तुझ्याशी? तो शीळ थांबवतो. किंचित कावरा वावरा होऊन म्हणतो, अतिशय चांगली होती. मला चिडवायची. काय चिडवायची? मासा म्हणायची. बुळबुळीत, घाणेरडा मासा. मासा? मित्र म्हणतो. मी तर ऐकलं नाही कधी तिने तुला मासा म्हटलेलं. तू कसं ऐकणार? ती मनातल्या मनात म्हणायची. एवढं बोलून तो गप्पच होतो. बाहेरच्या फुलांच्या ताटव्यामध्ये एक कावळा शिरलेला असतो. तो एक फूल कुरतडून कुरतडून खात असतो. तुम्ही डॉक्टर तर नाही? तो एकदम खडबडून जागा झाल्याप्रमाणे विचारतो. तसं असेल तर मला तुमची काही गरज नाही, कारण माझ्यात तशी कुठलीच विकृती नाही आहे. मी तुझा दोस्त आहे. त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटल्यासारखं करत मी म्हणतो. पण तुला डॉक्टरांची भीती का वाटते? भीती? कोण म्हणतं भीती वाटते? तो उसळून म्हणतो. का वाटावी? नाहीच वाटणार, कारण मला डॉक्टरांची भीती वाटली तर तुम्ही मला हसाल, म्हणाल तू देखील त्यांच्यापैकी आहेस. ते उन्हात पोळणारे खडक असतात ना, त्यांच्यापैकी. पाऊस पडून गेला की वयोमाना परत्वे त्यांच्यावर शेवाळ जमा होतं. हिरवं हिरवं शेवाळ. त्या शेवाळावरून पाय घसरतो. पण शेवाळ म्हणजे काही अंकुर नाही. अंकुर कधीच येत नाही. खडकावर अंकुर कधी येत नाही. हे असंच काहीतरी बोलतो हा, मित्र म्हणाला. त्या दिवसापासून. म्हणून तर पोलिसांना काही समजेनसं झालंय. पण तोपर्यंत याची तब्येत एकदम ठणठणीत होती. वागणुकीतही काही फरक नव्हता. नाही म्हणायला थोडा गप्प असायचा, पण तसं म्हणायचं तर आम्ही सगळेच गप्प होतो. परीक्षा जवळ आली होती, त्यामुळे अभ्यासाच्या गडबडीत होतो आम्ही. आणि पहिल्यापासून ना हा थोडा अबोलच आहे, त्यामुळे आम्हालाही नवल वाटलं नाही. एव्हापर्यंत तो पुन्हा गप्प झाला होता. काचेच्या तड्यावरून बोटं फिरवू लागलेला असतो. पुन्हा जणू आमच्या बोलण्यातून त्याचं लक्ष हरवतं. कावळ्याने फुलं पुरती कुस्करून टाकलेली आहेत. एक लांबच लांब देठ चोचीत धरून तो कुठेसा उडून जातो. बाहेर ढग जमून येतात. तिच्याशी याचं कधी भांडण झालं होतं? भांडण करण्या इतकी मैत्री नव्हतीच त्यांची. शिवाय ती कधीच चिडत नसे. सदा हसत खिदळत असायची. याच्या वागण्यात तुम्हाला कधीच काहीही विचित्र आढळलं नाही म्हणता? आता मुद्दाम विचार केला की वाटतं थोडं, हो. पण तेव्हा जाणवण्यासारखं नव्हतं. काय? हा शरीराची फार काळजी घ्यायचा. तासचे तास त्याच्या आंघोळीला लागायचे. आणि ते घडायच्या आदल्या आठवड्यात आणखीन एक विचित्र गोष्ट घडली. कुठली? लांडग्याने बकरीला खाऊन टाकली. लांडग्याने बकरीला खाऊन टाकली आणि मग तिच्याशी लग्न केलं. तो मध्येच म्हणतो आणि खुदकन हसतो. आम्ही दोघेही नाही म्हटलं तरी दचकतोच. मित्र पुन्हा स्वतःला सावरतो आणि पुढे सांगू लागतो. आमचं मित्रांचं एक टोळकं आहे. त्यातल्या प्रत्येकाला मध्ये पत्र आली. प्रेमपत्र. एखाद्या मुलीने लिहावी तशी ती होती. आमच्यापैकी प्रत्येकाला. मित्र हसून सांगतो. पहिल्यांदा मोठी हुशारी वाटली. कोणीतरी मुलगी आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठीच पागल झाली आहे या कल्पनेने प्रत्येक जण अगदी खुशीत आला. पण मग कळलं की तसली पत्र तर सर्वांनाच आली आहेत. मग त्यात काही अपूर्वाई राहिली नाही. कुणीतरी आपल्याला मामा बनवतंय हे लक्षात आलं. पण कोण ते मात्र कळेना. कुणी पाठवली होती ती पत्र? नीलाने? छट, नीला इतकी वेडपट नव्हती. आम्हाला संशय आला तो याचाच. कुणीतरी एकदम म्हणालं की हे अक्षर याच्यासारखं दिसतं, थोडं बदललेलं.
तुम्ही त्याला तसं विचारलं? कसं विचारणार? ही गोष्टच मुळे इतकी चमत्कारिक होती. एखाद्या पुरुषानंच अशी पत्र पाठवायची म्हणजे बरं. तसा काही तो एरवी खोड्या करणारा मुलगा नाही. तो फार गंभीर मख्ख मुलगा होता. पण साला आम्हाला कळेना की याच्या डोक्यात तरी कुठून आलं असेल हे. इतकं लढिवाळपणे लिहिलं होतं एक एक. तेव्हा मी त्याला विचारायचं असं ठरवलं, कारण मीच त्यातल्या त्यात त्याच्या जवळचा होतो, त्याचा रूम पार्टनर होतो. पण आज उद्या करता करता मध्येच हे सगळं घडलं. मित्र बोलायचा थांबतो. एकदा बारकाईने त्याच्याकडे पाहत राहतो. त्याच्या मुद्रेवर ते भीतीदायक स्मित असतंच. त्या स्मितामागचं रहस्य कळलं तर त्याला एवढा कुठल्या गोष्टीचा आनंद झाला होता, एवढा कसला ठेवा गवसला होता हे कळलं तर. पण अजून तरी आम्ही होतो तिथेच आहोत. त्याच्याविषयी 4-2 गोष्टी कळल्या आहेत, पण तरीही त्या भयंकर घटनेकडे नेणारा एकही धागा अजून हाती लागलेला नसतो. शेवटी फिरून एकवार प्रयत्न करण्यासाठी मी विचारतो, ते सारं घडलं कसं हे सांग पाहू. खरं म्हणजे ना, मलाही नेमकं ते कसं घडलं हे नाही सांगता यायचं. माझाही तो अंदाजच आहे. हे तसं घडेल असं मला तेव्हा वाटलं नव्हतं. जरासुद्धा कल्पना नव्हती. आणि आता ते घडलं हे खरंसुद्धा वाटत नाही. अजून वाटतं की हॉस्टेलमध्ये गेल्यावर नीला भेटेल, तिच्या नेहमीच्या पवित्र्यात एक पाय उचललेला, छातीशी तिचं ते नेहमीचं पांढरं शुभ्र मांजर धरलेलं, अशी. त्या संध्याकाळी काय काय घडलं अगदी क्रमाक्रमाने सांग बघू. सांगतो, पण खरं तर ना तसं विशेष काहीच घडलं नाही त्या संध्याकाळी. असं भयंकर काहीतरी घडावं असं वातावरणच नव्हतं. मी हसतो. वातावरण कथा कादंबऱ्यात असतं, नाटक सिनेमात असतं. प्रत्यक्षात कुठेही काहीही होऊ शकतं. संध्याकाळी आम्ही दोघेही कॉलेजातून उशिरा परतलो. कॉलेज लायब्ररीत अभ्यास करून. वाटेने हा विशेष काही बोलला नाही. एकटा मीच बोलत होतो. कशाबद्दल? मित्राचा चेहरा लालसर होतो. काही क्षण तो गप्पच बसतो. मग हलकेच म्हणतो, कॉलेजमध्ये एक मुलगी आहे, तिच्याविषयी मला म्हणजे अजून आम्ही तसं काही ठरवलेलं नाही आहे, पण आमची तशी फार दाट मैत्री आहे. त्या मुलीविषयी बोलत होतो मी. तो काय म्हणाला त्यावर? काही विशेष नाही, कारण नाहीतरी त्याला मुलींविषयी बोलायला आवडतच नाही. मीही एरवी कधीच तसं काही बोलत नाही त्याच्याजवळ. त्या दिवशीच राहवलं नाही म्हणून. अगदी अचानकपणे पावसाला सुरुवात होते. झरझर आभाळ गळू लागतं. बाहेरची झाडं पानं भिजून चिंब होतात. खिडकीतून पाणी आत येऊ लागतं. मी खिडकी लावून घेतो. तर आम्ही खोलीवर आलो. हा आंघोळीला गेला. मी जेवायला गेलो खाली मेसमध्ये. त्याला भूक नव्हती. खाली जाताना वाटेत मला नीला भेटली. ती नेहमीप्रमाणेच खूप आनंदात होती. तिच्या हातात तिचं ते पांढरं मांजर होतंच. घरात ती एकटीच राहणार होती. तिच्या घरची मंडळी जलशाला जाणार होती. आणि दुसरं म्हणजे तिला क्लासिकल गाण्यात इंटरेस्ट नव्हता, म्हणून घरात एकटीच थांबणार होती. घरात एकटं राहायला भीती वाटत नाही का असं मी विचारलं, तर ती उलट माझ्याच भित्रेपणाला हसली. ती घरी एकटीच असणार हे त्याला माहीत होतं. हो. नंतर कधीतरी मीच सहजपणे बोलून गेलो. नंतर कधी? जेवणानंतर. आम्ही अभ्यासाला बसलो, पण अभ्यासात लक्ष लागेना, म्हणून आम्ही थोडे फिरायला गेलो. त्यावेळेला बोललो मी. फिरायला गेलात तेव्हा विशेष काही घडलं? नाही, तो गप्पच होता. हे तेव्हा मलाही थोडं विचित्र वाटलं.
मनात काहीतरी खळबळ चालली असावी त्याच्या, कसला तरी विचार, बस या पलीकडे काही नाही. नंतर खिडक्या लावून घेतल्यामुळे आणि बाहेरही अंधारून आल्यामुळे खोली काळोखून गेली होती. मी उठलो आणि दिवा लावतो. तिघांचेही चेहरे पिवळट उजेडात न्हाऊन विचित्र दिसू लागतात. आम्ही रूमवर परत आलो आणि झोपलो. मग तो मध्येच उठला. मला अर्धवट जाग आली. तो दिवा न लावताच बाहेर जाऊ लागला. मी त्याला हटकलं. तो म्हणाला बाथरूममध्ये जाऊन येतो आणि गेला. थोड्याच वेळात माझी झोप उडाली. हा अजून कसा परत येत नाही अशा विचाराने मी अंथरुणात उठून बसलो. मग बाथरूममध्ये पाहून आलो. तिथे तर कुणीच नव्हतं. एकदम मला थोड्या वेळापूर्वीचं बोलणं आठवलं. मनात काय आलं कोण जाणे. मी पळत पळत वर गेलो रेक्टरांच्या घराशी. त्यांच्या घराबाहेर मोठी गच्ची आहे. गच्चीच्या तोंडाशी चांदण्यात पांढरं मांजर सावल्यांशी खेळत होतं. त्याला ओलांडून मी पुढे गेलो आणि 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 विलक्षण दचकलो. काय दिसलं तुला? हा चांदण्यात उभा होता. त्याची काळी कुट्ट आकृती एखाद्या मोठ्या गोरिलासारखी दिसत होती. त्याच्या मिठीत नीला होती आणि तिची मान निर्जीवपणे एका बाजूला कलंडली होती. डोळे सताड उघडे होते. तोंड पांढरं फटक पडलं होतं. याने तिला गच्च कवटाळून धरलं होतं आणि हा अधाशासारखा भ्रमिष्ठासारखा तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाची चुंबनं घेत होता. बाहेर गडगडतं आणि पावसाची एक मोठी सर येते. तावदानांवरून पाण्याचे ओघळच्या ओघळ सांडू लागतात. काचेला शेकडो तडे पडल्यासारखं दिसू लागतात. काही वेळ आम्ही कुणीच काही बोलत नाही. आता काळोखलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र खोलीत आम्ही गुदमरून गेल्यासारखे गप्प बसून राहतो. पाहिले त्याच्या आठवणीने शहारून मित्र अवाक झाला आहे. मी विचारांच्या आवर्तात सापडल्यामुळे बोलू शकत नाही. खरं तर मी गोंधळून गेलो आहे. आतापर्यंत कळलेल्या हकीकतीवरून हे सारं का घडलं यावर काहीच प्रकाश पडत नाही. मला काय झालं हे तर मलाही माहिती नाही, पण का झालं हेच तर गूढ आहे, नाही का? आणि त्याच्या संदर्भात हे सगळं चाललं आहे तो मात्र विलक्षण आनंदी मुद्रेने काचेवरून बोटं फिरवीत बसलेला असतो. सांगितलं तर एकटा तोच सांगू शकेल का त्याने असं केलं. त्याच्या गुन्ह्याचा साक्षीदार माझ्या समोर आहे, पण त्याच्या मनाचा साक्षीदार त्याला बोलता केला पाहिजे. कसंही करून त्याला बोलता केला पाहिजे. का केलंस तू हे? का? मी त्याला विचारतो, प्रत्यक्ष त्यालाच, सरळपणे. मला तसं करणं भाग होतं. कुणी भाग पाडलं तुला? माझ्या मनाने. पुन्हा बंद दरवाजा, काळोख. आता तुला समाधान वाटतंय? अर्थातच. फार 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 आनंदात आहे मी. कसला आनंद झालाय तुला? जगण्याचा. आपण कधी कधी स्वप्नात मरतो माहिती आहे. आणि मग जागा होऊन पाहतो तर काय, आपण जिवंतच असतो. असं आपण जिवंत आहोत हे कळण्यात जो आनंद असतो. नुसतं जिवंत असून उपयोग काय? तुला नाही वाटत यात काहीतरी विकृत आहे म्हणून? काय म्हणालात? विकृत? हां. तो संतापाने उठून उभा राहतो. मी विकृत नाही. तो संतापाने थरथरू लागतो. मला एकदम एक धागा सापडतो. तो कुठल्या शब्दाला घाबरतो हे लक्षात येतं. नाही कसा? तू विकृत आहेस. मी मुद्दामच ओरडतो. त्याचा चेहरा संतापाने लाल बुंद होतो. ते भयानक हास्य काही क्षण तरी पुसलं जातं. हाताच्या मुठी वळून तो ओरडतो, तुम्हाला काय समजतंय? मी 4 चौघांसारखाच आहे. माझ्यात कसलीच विकृती नाही.
कसलीही विकृती नाही. मी त्याच्या वळलेल्या मुठीत दोन्ही हातात धरतो. अगदी जवळ उभा राहून त्याच्या डोळ्याला डोळा देऊन म्हणतो, कबूल कर. सांगून टाक तुला काय होतंय ते. माझ्या हाताला हिसडा देऊन तो त्वेषाने ओरडतो, सो यू आर अ ब्लडी डॉक्टर. पण मला गरज नाही आहे. कुठल्याही डॉक्टरची मला गरज नाही. ओरडतच तो दाराबाहेर पडतो. 4 पावलं पळावरल्यावर थांबतो. तसाच पाऊस अंगावर घेत ओरडतो, मला डॉक्टरकडे नेता काय? का? तर डॉक्टरांना एक नवीन भक्ष्य मिळावं म्हणून. मी दारात जाऊन उभा राहतो. तो वळून हातवारे करत पावसात भिजत माझ्यावर ओरडत असतो, डॉक्टर. काय करणार डॉक्टर? मला झोपवणार, कपडे काढायला लावणार, माझं ते नागडं शरीर बघणार आणि माझी कीव करणार, मनातल्या मनात मला हसणार, माझी टिंगल करणार. नकोय मला ते. मला उपाय सापडला एक. तो वापरून पाहिलाय मी आणि कुठल्याही डॉक्टरकडे न जाता मला कळलंय की मी पुरुष आहे. तुम्हा दोघांसारखाच मी सुद्धा पुरुष आहे. पुरुष. आम्ही दोघेही चकित होऊन ऐकत उभे राहतो. मला तर त्याच्या बोलण्याचा अर्थच उलगडत नाही, पण त्याच्या मित्रालाही हे नवीनच असावं. मी तसाच पावसातून पुढे होतो आणि झेप घेऊन त्याला पकडतो. तो सुटण्याची धडपड करू लागतो, पण माझी पकड घट्ट असते. आभाळ गडगडतं. आणखीन एक झड येते. एव्हाना आम्ही दोघेही चिंब भिजून गेलेलो असतो. हळूहळू त्याचा विरोध थांबतो. थकल्यासारखा तो माझ्या हाताच्या आधाराने उभा राहतो. रडवेल्या आवाजात बोलू लागतो, त्या क्षणापर्यंत मला वाटत होतं की मी पुरुष नाही. माझं शरीर निरुपयोगी आहे. मी एक झाड होतो आणि त्या झाडाला एकच एक पिवळं दुबळं पान होतं. कदाचित माझ्या कल्पनेनंच माझ्यात दोष निर्माण झाला असेल. तसं नसतं तर परवा मी एकाएकी पुरुष कसा झालो असतो. त्याचा तोल आता सुटलेला असतो. तो एकसारखा न थांबता बोलत राहतो. कुणी म्हणालं की तू त्या ठिकाणी जा, तिथे तुला पुरुषासारखं आपोआप वागता येईल. म्हणून मी तिथे गेलो. त्या बाजारात एका अंधारा जिन्यावरून गेलो. एक मळकट गादी होती आणि एक चेहरा रंगवलेली सुसर हळूहळू पुढे सरकत होती आणि एकदम आजूबाजूची सगळी दारं बंद झाली. उरलो फक्त दोघं, सुसर आणि मी. वरती छपरातली मधली कौलं गेली होती. कुणीतरी तिथे डोळे लावून बसलंय असं वाटत होतं आणि सुसर हळू पुढे सरकत होती. खिडक्या, अजस्त्र दातांमध्ये मांसाचा रक्ताळलेला तुकडा पानासारखा चघळत. एक एक करता प्रत्येक कौलाला 2-2 डोळे फुटले. सुसर हळूहळू माझे कपडे सोडू पाहू लागली आणि कौलांचे डोळे ते तर माझ्यावर रोखलेलेच होते. मी विलक्षण घाबरून गेलो, शरमून गेलो. खिशातल्या नोटा तिच्या अंगावर भिरकावल्या आणि कपडे गच्च धरून तिथून पळत सुटलो. तरी त्या सुसरीचं हसणं मला खालपर्यंत ऐकू येत होतं. मी त्याला खोलीत आणून तिथल्या बिछाण्यावर झोपवतो. अजूनही त्याची गडबड चालूच असते. तक्तपोशीकडे पाहत तो बडबडत असतो. हॉस्टेलमध्ये नीला हसायची, तेव्हा तिच्या हसण्यातून मला त्या तोंड रंगवलेल्या सुसरीचं हसणं ऐकू यायचं. वाटायचं हिला माझं रहस्य माहिती आहे म्हणून ही मला मुद्दाम चिडवते. शटरमधून वाऱ्याचा झोत आत येतो. खोलीतला दिवा एकदम एक मोठा झोका खातो. आम्हा तिघांच्या प्रचंड सावल्या पांढऱ्या भिंतीवर हिंकळतात.
त्या रात्री नीला घरी एकटीच असणार होती. मी तिच्या जवळ गेलो. वाटलं इथे कौलांना डोळे असणार नाहीत, इथे कुबट वास, मळकट गादी असणार नाही, इथे मी घाबरणार नाही, इथे मला पुरुषासारखं वागता येईल, पुन्हा ती मला हसणार नाही. ती गच्चीत उभी होती, चंद्राकडे बघत, पाठमोरी. मी पाठीमागून जाऊन तिला गच्च धरलं. ती ओरडू नये म्हणून एक हात तिच्या तोंडावर धरला, दुसरा गळ्याशी आला आणि एकदम एक चमत्कार घडला. मला एकाएकी एक नवीनच जाणीव झाली. मी दोन्ही हातांनी तिचा गळा धरला. तिच्या गळ्यातली हसणारी सुसर एकदम गप्प झाली. माझी बोटं जितकी आत जाऊ लागली तसतसा माझ्यातला पुरुष जागा होऊ लागला. माझं शरीर तापू लागलं. रक्ताचा प्रवाह वर चढू लागला. मला जाणवू लागलं मी पुरुष आहे. बोटं अधिक खोलवर रुतली. माझी खात्री होऊ लागली, माझ्यात कसलीही विकृती नाही. बोटं खोल गच्च रुतून बसली. मजा आला. मी तिचे मान सोडली नाही. माझी खात्री पटली. मजा आला. हर्षातिरेकानं तो हसत सुटतो. केवढा आनंद, मनावरचा केवढा भार गेला. किती दिवसांपासूनची भीती, केवढी काळजी, सगळी दूर झाली, एकदम दूर झाली. मी सुटलो. मजा आला. तो खदखदा हसत सुटतो. आता कोणीही म्हणू शकणार नाही की मी पुरुष नाही. मी पुरुष आहे. एकूण तुला गुन्हा कबूल आहे तर? त्याचं हसणं एकमेवानंसं होतं. ते थांबवण्यासाठी मी विचारतो. हो, कबूल आहे. तो थकल्यासारखा येऊन खुर्चीवर बसतो. पुन्हा काचेवरून बोटं फिरवू लागतो. मीच ते पत्र लिहिली, प्रेमपत्र. मला तसं का करावंसं वाटलं कोण जाणे, पण मी कबूल करतो. या साऱ्यांना मीच पत्रांविषयी नाही बोलत आहे. मी नीलाविषयी बोलतोय. तू नीलाचा गळा दाबून जीव घेतलास त्याविषयी बोलतोय. क्षणभर त्याचे डोळे कावरे बावरे होतात. एखाद्या भयभीत अर्भकाप्रमाणे इकडे तिकडे पाहत तो विचारतो, काय म्हणालात तुम्ही? नीलाचा जीव घेतला? नीलाचा? कुणी घेतला नीलाचा जीव? तू नीलाला मारलंस. त्याच्या मुद्रेवर पुन्हा मघाचं ते भीतीजनक स्मित उमटतं. हायसं वाटल्यासारखं. तो म्हणतो, काय घाबरलो मी. एकूण तुम्ही माझी थट्टा करताय, हो ना? थट्टा करताय ना? मी नीलाला मारलं? मी कसा मारेन नीलाला? माझं तिच्यावर विलक्षण प्रेम आहे. तिनेच तर मला पुरुष बनवलं. छे, मी तिला मारणार नाही. मला ती हवी आहे. शिक्षण संपलं की मी तिच्याशी लग्न करणार आहे. मी नीलाशी लग्न करणार आणि तो पुन्हा हलकी शीळ घालू लागतो. पावसाचं पाणी भिंतीवरून झिरपू लागलेलं असतं. कथा इथे संपली आहे. मतकरींची ही पूर्ण कथा मानसशास्त्रावर आधारित आहे. असं दुभंगलेलं व्यक्तिमत्व असतं आणि योग्य वेळेला त्याची जाण झाली आणि तज्ज्ञांकडून त्याच्यावरती नीटपणे उपचार झाला तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आजची कथा संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.